इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सध्या आपल्यासोबत आहेत। खोसकर साहेब, काल मुंबईमध्ये काँग्रेसची जी बैठक झाली त्या बैठकीत आपल्याला बोलवण्यात आलं होतं। एकूणच निवडणुकांमध्ये विधान परिषद निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने आपल्यावर आरोप करण्यात आले त्या संदर्भात नेमकी काल काय चर्चा झाली? कालची चर्चा कुठली काहीच झाली नाही। फक्त काल सर्व आमदारांना बोलवलं। जे काही 44 आमदार होते त्याच्यातले काही 5 आमदार खासदार झाले। ते मतदारसंघांना आता जे आमचे मतदारसंघ एकच सूचना दिली का त्या ज्या मतदारसंघ आपल्याकडे आहेत त्याचे कामं चालू करा। गट प्रमुख, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, कार्यकर्त्याचे संवाद, जे काही समोर आता जे काही सत्तेत जे सरकार आहे त्यांनी काय काय केलं, कर्जबाजारी कसं केलं, त्या संदर्भामध्ये सर्व आमदारांना आम्हाला ती सूचना दिली। परंतु जी विधान परिषदेच्या ज्याच्यामध्ये काही 2-3 दिवस वर्तमानपत्र पण त्याच्यावर कुठलाही विषय झाला नाही। सर्व आमदाराला आम्हाला बोलवलं। आम्हाला एक सूचना दिली का जेवढे मतदारसंघ काँग्रेसच्या आज आपल्या ताब्यात आहे तेवढे आपल्यालाच मिळणार आहे। महाविकास आघाडीची जरी बैठक झाली त्याच्यानंतर काय मतदारसंघ सुटतील, परंतु या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही, काहीच झालेली नाही। नाना पटोले साहेबांची, थोरात साहेब सर्वांनी आम्हाला सूचना दिल्या आणि विधान परिषदेचा एकही त्या ठिकाणी शब्द निघाला नाही। कामं आम्हाला सगळ्याला कामाला लावलेलं आहे की तुम्ही ज्या ज्या मतदारसंघामध्ये कामाला लागा। पण मग ज्या पद्धतीनं आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले, अफवा आपल्या संदर्भात पसरवण्यात आल्या, त्या संदर्भात आपण नाराजी देखील व्यक्त केली होती नाना पटोलेंची। नाराजी व्यक्त करून मी खरोखर सत्य कसं होतं की खरोखर मी जर मतदान केलं, मिलिंद नार्वेकर साहेबांना मतदान केलं आणि आम्हाला 7 लोकांना मतदान करायसाठी 7 आणि 16 23 कोण माहिती कोण फुटलं आम्ही म्हणलो नाही। 23 पैकी 22 मतं पडलं, 1 मतदान फुटलं। परंतु ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं मी सांगितलं की मी मतदान केलेलं आहे तरी जर वगैरे त्याच्यामुळे मी नाराजी व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये मधील कार्यकर्त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की बाबा असं काही जर घडत असेल आम्ही सुद्धा आम्हाला भूमिका घ्यावं लागेल अशी परंतु त्यांना मी कालचं सगळे जवळजवळ मला कमीत कमी 150 फोन आले। प्रत्येकाला सांगितलं की असं काहीच नाही आहे, ठीक आहे फुटले म्हणून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली। ती एकाच आमदारावर केली नाही, जवळजवळ काही ज्युनियर जे आमदार आहे 17-18 जयंत पाटील साहेबाला 5 लोकांना मतदान करायला सांगितलं, आम्हाला 7 लोकांना त्यांनी प्रत्येकाला सांगितलं। प्रत्येक आमदाराचा फोन आला मला, पण तुम्हाला काही बोलले का म्हणलं बोलले माझी येस। म्हणजे त्यांनी प्रत्येक आमदारावर जे काही 7-12 आमदारावर जी काही नाराजी व्यक्त केली ते एकावरच नाही, प्रत्येकाला बोलले। परंतु काल सगळ्याला कोणालाही काही सांगितलं नाही, अतिशय सगळ्यांनी सांगितलं की कामाला लागा बस एवढंच। पण आपण जे त्या दिवशी बोललात की जर पक्षाने अशा चूक नसताना जर काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे, आम्ही निवडणूक लढणारच नाही। आता तर मॅबा स्पष्ट जर मी आता एवढा प्रामाणिकपणे 5 वर्षे लोकांच्या सुखादुखामध्ये रात्र सकाळी 7:30 वाजता बाहेर निघतो, रात्री 10 वाजता जातो, दिवस लोकांचा सिव्हिल असो, आज खाजगी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल असो, मुंबई असो, माझे कमीत कमी 4 रोज सिव्हिलला एक दिवसभरात 5-6 चक्कर होत्या। मी स्वतः जातो आणि एवढं काम करत असताना माझ्यासारखं जो अन्याय झाला तर मला त्या ठिकाणी वाईट वाटतं, त्यांनाही वाईट वाटतं नेत्यांना का बा आपले आमदार फुटू नये, पक्षाची बदनामी होती। परंतु या ठिकाणी काही नाराजी आता यांनी 2 दिवस जसं शिंदेशाना असेल, आजीदादा असेल, फडणवीस साहेबांनी यांनी 2 दिवस कुठेतरी हॉटेलला त्या ठिकाणी आमदार ठेवले। यांनी जर त्या ठिकाणी ठेवले असते तर ही पाळी आली नसती, कमीत कमी 2-5 मतांनी महामूद पडला असता। परंतु 100% या ठिकाणी विजयाच्या वाटेला आम्ही गेलो असतो। पण आपण आपली भूमिका पक्षाला स्पष्ट केली आहे का की काही झालं तरी आम्ही निवडणूक लढवणारच? नाही, आता हे बघा या ठिकाणी 100% मी निवडणूक लढवणार आहे। याच्यात काही झालं पक्षाने उमेदवारी नाही दिलं तर मी 5 वर्ष केलेलं काम आणि मतदारसंघातून जवळजवळ रोज 100 फोन येतात। 100 फोन जर आले तर लोकांचं 90% लोकांचं म्हणणं असं 90 लोकांचं म्हणणं असं की साहेब आपण थांबायचं नाही, तुम्ही जे 5 वर्षात काम उभं केलं विकासाचं असो सुखदुःखाचं असो त्या बाबतीमध्ये लोकांच्या सामान्य जनता, तालुका अध्यक्ष असतील, पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी जसं माझं मीडियाला यायला लागलं तर लोक कार्यकर्तेसुद्धा नाराज आहेत का बा असं जर सामान्य माणसावर एक अन्याय होतो। 7-10-12 मतदान फुटत आहे, 8-9 मतदान फुटतं आणि एकाच माणसावर टार्गेट करतं तर ते चुकीचं आहे ना। पण म्हणजे याचा अर्थ पक्षाने जरी उद्या या संपूर्ण निवडणुकीचा आधार घेऊन तिकीट नाकारला तरी आपण निवडणूक लढणार नाही? मी तर मला तर निवडणूक लढावंच लागेल। 5 वर्ष केलेलं काम एखाद्या शेतामध्ये एवढं 5 वर्ष शेत केलं आणि ते वाया गेलं तर दुसरं त्या ठिकाणी उभंच करावं लागतं। तो काय ते शेती सोडून देणार नाही। समजा आता एखादं 5 एकरचा मळा घेतला आणि एक पीक वाया गेलं तर दुसरं पीक तयार करायला त्याला लागतं, कष्टच करावं लागतं ना।
अत्यंत सूचक असं वक्तव्य आमदार हिरामण खोसकर यांनी केलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये हे काल काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात कशा पद्धतीनं काम करायचं याच्या सूचना देण्यात आल्याचं देखील खोसकर यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।